इथे आम्ही माया लेकीना कपडे उन्हात घालत होतो. आमच्या दोघींची कामे ना वाटून दिलेली आहेत, त्यामुळे ती चिवतायला करावीच लागतात. आणि मी चिवतायसाठी ही 2-in-1 स्कूटर घेतलेले आहेत. त्याची ना खूप जण लिंक मागत आहेत, तर नाही म्हणणार आहे माझ्याकडे, तर मी देते, तुम्ही कमेंट करा लिंक पीपी. आणि ही गाडी ना अजिबात महाग नाहीये आणि दोन्ही कामं करून जाते आणि खूप दिवस ती यूज सुद्धा करू शकते. चला, चिवतायसाठी मी अजून एक गोष्ट घेतलेली आहे, ती म्हणजे हा छोटा कुकर. तिला झटपट काय तर बनवून देता यावं म्हणूनच ना छोटासा कुकर घेतलेला आहे आणि आज त्याचंच उद्घाटन मी करणार आहे. म्हटलं तिच्यासाठी ना मूग डाळीची खिचडी बनवावी आज. मोठ्या कुकर मध्ये ना आपण थोडंसं बनवू शकत नाही ना, त्यामुळेच मी तिच्यासाठी छोटासाच कुकर घेतलेला आहे. 2 लिटरचा आहे आणि प्रेस्टेजचा घेतलेला आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी सुद्धा छान आहे. चला, खिचडीसाठीचं सगळं प्रिपरेशन तर मी करून घेतलेलं होतं. म्हटलं आता लागू तयारीला. कुकर मध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे टाकले आणि चिवताय तिखट खाते त्यामुळे नॉर्मलच मिरची टाकली. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसूण. लसणामुळे ना खिचडीला मस्त अशी टेस्ट येते. चिवतायपेक्षा ही खिचडी मला जास्त आवडते. सगळं काही भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद ऍड केली आणि नंतर टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो मेल्ट होण्यासाठी ना टोमॅटो मध्येच मीठ टाकून घेते. धुवून ठेवलेली तांदूळ आणि डाळ ना कुकर मध्ये टाकून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं. ही खिचडी ना फक्त 10 मिनिटांमध्येच ना तयार होते आणि मी तर तुम्हाला फक्त 1 मिनिटामध्येच बनवून दाखवली. चला, आता कुकरला ना 2-3 शिट्ट्या करून घेऊ आणि लगेच ना भात रेडी होऊन जातो. आता हा भात काढायचं चालू होतं आमच्या चिवतायसाठी, कारण बनवलाय सुद्धा तिच्यासाठी. आमच्या मॅडमना गाडी एवढी आवडली की खायचं असेल तरी पण गाडीवरच बसून खायचं. काय नवल सांगावं आताच्या लेकरांचं बाबा.